नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। नगर न्यूज 24च्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी। 5 ते 6 जणांच्या टोळक्यांकडून हल्ला, शेंडीगावच्या महिला सरपंचास बेदम मारहाण। नगर तालुक्यातील शेंडी येथील गावात घनकचऱ्यासाठी खड्डे खोदत असताना येथे खड्डे का खोदले अशी विचारणा केली असता महिला सरपंच प्रयागा लोंढे यांना मारहाण करण्यात आली असून सरपंच प्रयागा लोंढे यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। आज गुरुवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली। हल्ले करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी महिला सरपंच यांनी केली आहे। त्यामुळे पोलीस आता काय कारवाई करतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे। मी प्रयागा लोंढे, शेंडीगाव सरपंच। मी घनकचऱ्यासाठी 4-8 दिवस म्हणून असं नदीच्या कडेला कचरा टाकण्यासाठी JCB वगैरे काम चालू होतं खड्डा खोदण्याचं। तिथं हे आले आणि तो दोन राहू नेटके, त्याचा मुलगा बॉबी नेटके आणि राणा नेटके ह्या तिघांनी मला खूप मारहाण केली। ते खड्डा खांदू नका म्हटले, पण मी तरी पण बुजून पण टाकला तो खड्डा, तरी त्यांनी मला एवढं मारलं, पार माझी पाठ खांदा सगळं दुखतंय आता सध्या। इतकं मारलं, मी अजून पण सुरक्षित नाही आहे असं वाटतंय मला, कारण मी स्वतः काम करते गावात। मला लवकर न्याय मिळावा, पोलीस डिपार्टमेंटने माझी लवकरच मला न्याय मिळवून द्यावा आणि त्यांना लवकर अटक करावा, नाहीतर मी डायरेक्ट MIDC पोलीस स्टेशनला येऊन बसायचे। त्यांनी मला मारताना अजून त्यांनी लोक आणले, पण मला इतके लक्षात नाही, मी त्यांचे नाव आठवल्यावर सांगते। मला त्यांनी इतकं मारलं, मला मारताना त्यांनी माझ्या लाज वाटू राहिली, मला सांगताना त्यांनी हात पण कसे कुठं लावले ते। त्याच्यामुळे त्यांच्यावर लवकर कडक कारवाई करण्यात यावी आणि ही माझी शासनाला विनंती आहे, मला लवकरात लवकर न्याय मिळावा। एक सरपंच लेडीज असून जर मला न्याय नाही मिळाला तर मी माझ्यासारख्या स्त्री अशा काम नाही करणार, कशा काम करतील याची लवकरात लवकर शासनाने दखल घेतली पाहिजे आणि त्यांना लवकरात लवकर अटक करावा। प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहमदनगर। आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे। फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा, तेही व्हॉट्सअप वर 75 181 181 75। तुमचा एक मिस कॉल देऊ शकतं तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।